हॅलो, नमस्कार. मी प्रियंका विरखामकर. तर आज माझा प्रश्न त्या लोकांसाठी आहे, ज्या लोकांनी श्रावण पाळला आहे. तर मग तुम्ही श्रावण ह्यासाठी पाळता का, की ज्यांनी पाळला नाही त्यांना विचारायला तुम्हाला मजा येते, की तुझा श्रावण नाही आहे, तू श्रावण पाळला नाही आहेस? म्हणजे श्रावण पाळण्याच्या पाठीमागची श्रद्धा कमी आणि तुलना करण्याचा हेतू त्यांचा किती स्पष्ट दिसतो ना. त्यामुळे मला खरंच असा प्रश्न पडतो की हे लोक श्रावण कशासाठी पाळत असतील नक्की? दाखवण्यासाठी की हां, मी नॉनव्हेज खाते, मी नॉनव्हेज सोडले, मी श्रावण पाळले, किती मोठी गोष्ट आहे हे ऐकवायचं असतं लोकांना. आणि म्हणूनच त्यांचा मेन हेतू देवावरची श्रद्धा वगैरे काही नसते. श्रावण पाळलाय हे ऐकवायचं आहे आणि समोरच्याला थोडंसं कमी लेखायचं की तुझा श्रावण नाही आहे. अरे काय आहे हे? ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची इच्छा असते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना म्हणजे महादेवांचा महिना मानला जातो. त्या महिन्यामध्ये व्रत उपवास वगैरे केले जातात. जशी ही श्रावण महिना पाळण्याची श्रद्धा असते, त्याचा अर्थ असाही नाही आहे की जे लोक नाही पाळत त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं. म्हणजे तुम्ही मनुष्य म्हणून काय खाताय, हे तुमच्या ताटात काय आहे ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता ह्यावरून तुम्ही पापी आहात की पुण्यवान आहेत हे नाही ठरत. तुम्ही दुसऱ्यांबद्दल काय विचार करताय ह्यावरून तुम्ही पापी आहात का हे ठरतं. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण करत असाल, जळत असाल, तेढ निर्माण करत असाल, मत्सर असेल तुमच्या मनामध्ये, तुम्ही दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही पापी आहात. मग तुम्ही कितीही श्रावण पाळा, देवधर्म करा, उपवास करा, ते तुमचं कर्म तुम्हाला ते माहीत आहे. तुमच्या त्या चेहऱ्यावरती सुद्धा ॲटोमॅटिक दिसतं की तुम्ही जळत असता. ते जळणं आतवून किती पाळलं ना तरी ते दिसणार तुमच्या चेहऱ्यावरती. तर मला ना खूप हसायला ते त्या लोकांचं की जे लोक जजिंग पण अशा बेसवरती करतात की ज्याला काही शेंडा ना शेपूट आहे. ठीक आहे. तर निसर्गाने एक अन्नसाखळी निर्माण केली आहे ज्याच्यामध्ये एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. तसं मनुष्यासाठीही म्हणजे मनुष्याकडे बुद्धी आहे, त्यामुळे त्याला विचार करण्याची क्षमता आहे, निवड करण्याची क्षमता आहे. त्यामुळे काय योग्य, पर्यावरणासाठी काय हानिकारक आहे, शरीरासाठी काय पौष्टिक आहे, हानिकारक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मनुष्य ठरवू शकतो की त्याला काय खायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी काही सगळ्या श्रद्धा असतील, सगळे आपल्या धर्माच्या परंपरेनुसार खूप गोष्टी असू शकतात, पण कुठल्याही गोष्टी कुणावरही जबरदस्ती नाही आहे त्याची. तुम्ही करता याचा अर्थ असा नाही की त्याने दुसऱ्यानेही केली पाहिजे. त्यामुळे कुठलीच गोष्ट आपल्या धर्मामध्ये असं म्हणलेलं नाही की सगळ्यांना ते कंपल्सरी आहे. ज्याने त्याने आपापल्या इच्छेप्रमाणे आणि जसं जमेल तसं गोष्टीसाठी आपल्याला असंच आणि तसंच, जिथे हे असंच आणि तसंच परफेक्शन असताना ती माणसं मी म्हणेल सगळ्यात पापी असतात. कारण त्यांना काहीच पटत नाही, त्यांना सगळंच खटकतं. त्यामुळे त्यांनी मुळात विचार करावा की आपण हे सगळं पाळून आणि दुनियाला दाखवून काय साध्य करतोय. त्यापेक्षा मी म्हणेल की जे काही पाळत नाही, शांत असेल, मन बघणं शांत. नॉनव्हेज खाणारे खातात, ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी असते. ज्याचं कुठले मी म्हणेल की जर मनात तुमच्या इच्छा झाली नॉनव्हेज खायची, खायचंच. ज्याला खायचं त्याने खावं, त्याने मन मारून कुठली देवपूजा करू नये. ज्यात त्याची इच्छा आहे ना. बघा ना, मी बघितले मृत्यूनंतर सुद्धा जेव्हा तो कार्यक्रम असतो सावण 10वा वगैरे, ह्याच्यामध्ये सुद्धा तिथे ना त्याच्या आवडीचं जेवण ठेवतात. याचा अर्थ काय? शेवटी प्रत्येकाला जे आसपासची लोक असतात ना, त्यांना त्याच्या आवडीचं जेवण खायचं राहिलं ही गोष्ट सलते की अरे त्याला हे खायचं होतं, त्याला हे आवडत होतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा जे मनाला वाटेल ना ते खा. त्याच्यासाठी तुमचं मन मारू नका. आणि आपण कोणी नाही, आपण जज नाहीत, आपण देव नाही आहोत. देव तुम्हाला प्रत्यक्षात येऊन विचारणार नाही बाबा काय रे तू उपवास धरलास का, काय रे तू श्रावण पाळलास का. ह्या सगळ्या गोष्टी देव नाही करत. हे माणसंच असतात. मांजरं नाही अडवी जात, माणसं अडवी जात असतात माणसाच्या. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं कोणी कुणाला जबरदस्ती करू नये. ज्याला जे वाटतं त्याने ते करावं आणि खावं. आणि दुसऱ्याला तुलना करू नये, टोकू नये, रोखू नये. उगाचच कशाला मोठेपणे करायचं आहे ना. त्यामुळे हे विचार असतात ना माणसाचे, ते पापी असतात खरं. त्यामुळे ताटात काय आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रावण पाळा किंवा नका पाळू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण इतरांची तुलना मात्र नका करू. हा एक मुख्य संदेश मला ह्या माझ्या स्टोरीमधून तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. तर हॅपी श्रावण तुम्हाला सगळ्यांना. बाय.